नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक स्टार्टर शिकवणार आहे। मी असं ठरवलं की तुम्हाला मी 2 व्हेज आणि 2 नॉनव्हेज स्टार्टर शिकवणार आहे। त्याच्यापैकी आज मी तुम्हाला जे स्टार्टर शिकवणार आहे ते म्हणजेच हराभरा कबाब। सगळ्यांना माहिती आहे हराभरा कबाब, हॉटेलमध्ये जाऊन सगळ्यांनी खाल्ला आहे। तर आता हराभरा कबाब घरी कसा बनवायचा ते मी तुम्हाला शिकवणार आहे। बघूया आपल्याला काय साहित्य लागतंय ते। हराभरा कबाबसाठी लागणारे साहित्य बघूया। आपण घेतले 1 कप भिजवलेली डाळ, ओव्हरनाईट सोक केलेली डाळ आहे चण्याची डाळ 1 कप भिजवलेली, अर्धी जुडी साधारणतः 12-15 पालकाची पानं आहेत ती शिजवून चांगली घट्ट पिळून घेतली, त्याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। 2 उकडलेले बटाटे, पाव कप शिजवून घेतलेले हिरवे वाटाणे आहेत, 2 टेबलस्पून कापलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, 3-4 मिरच्या अशा चांगल्या ठेचून घेतल्या आहेत, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काला नमक, 5-10 काजू आणि कॉर्नफ्लोअर तळण्यासाठी, शिवाय तळण्यासाठी तेल। तर आता आपण हे सगळं करायला घेऊया। आता ही सर्वप्रथम म्हणजे चण्याची डाळ आपल्याला जरा मिक्सरमधनं जाडी भरडी वाटायची आहे, अजिबात पाणी न घालता। एकही थेंब पाणी न घालता मी ही डाळ वाटली आहे। आता आपण हे सगळं मिक्स करायला घेऊया। घट्ट आपण सगळा तो पिळून घेतलाय, त्याच्यातलं पाणी सगळं काढून टाकलंय पालकामधलं। तो पालक आपण आता ह्याच्यात मिक्स केला। आता आपण त्याच्यात घालूया, जरा सांभाळून करावं लागेल, आणि हिरवी मिरची आपण टाकतोय खरंगटलेली, चवीपुरतं मीठ, काला नमक, गरम मसाला, आता आपण घालूया ह्याच्यात बटाटा, आता घालूया आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर, जर तुम्हाला असं वाटलं की हाताला कधी कधी काय होतं, मीठ घातलंय आपण सगळं, पालकाला पाणी सुटतं समटाइम्स आपण काढून घेतलेलं असलं तरी, जर तुम्हाला असं वाटलं की नाही हे ह्याचा ना घट्ट नाही वळला जाते, तर तुम्ही त्याच्यात 1 ब्रेडची स्लाइस घाला। मला आता ह्याच्यात घालावीशी वाटत नाही म्हणून मी नाही घालत आहे। आता आपण ह्याचे वडे वळूया। आपण लावूया एक असा काजू। अगदी त्याला मी हलके कॉर्नफ्लोअर लावलंय, खूप जास्त लावायची गरज नाहीये। चण्याची डाळ एकच त्याच्यातला प्रकार आहे जो शिजलेला नाहीये, त्याच्यासाठी ती चण्याची डाळ ओव्हरनाईट सोक केलेली असावी। बघा मस्त क्रिस्प झालेत सगळ्या बाजूनी, ते आपण काढायचे। आता या कबाब्स बरोबर करूया आपण एक पुदिन्याची चटणी। ही चटणी जरा वेगळी आहे। आपण घेतलं ह्याच्यासाठी 1 जुडी पुदिना, 1 अर्धी ते पाव जुडी कोथिंबीर, 1 मीडियम कांदा, 3 हिरव्या मिरच्या, थोडंसं जिरं, 1 अख्ख्या लिंबाचा रस, चवीपुरतं मीठ आणि थोडा काला नमक। आता आपल्याला हे सगळं फक्त मिक्सरमधनं बारीक वाटून काढायचंय। ही झाली कबाब बरोबरची आपली मस्त चटणी।
हराभरा कबाब विथ मस्त पुदिन्याची चटणी.